उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। राजापूर आणि रत्नागिरीमध्ये आज ठाकरे तोफ धडाडणार आहे। तर उद्धव ठाकरे आज राजन साळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेणार आहेत। कालच आपण पाहिलं होतं, भाजपवरती जोरदार निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनी अगदी जोरदार टीका केली होती आणि त्यातच आता त्यांची तोफ ही धडाडणार आहे राजापूर आणि रत्नागिरीत। सोमवारी सकाळी 11 वाजता राजापूर जवाहर चौक परिसरामध्ये सभा होणार। सकाळी 11:45 ला दूध पापेश्वर मंदिरामध्ये दर्शन आणि बांधकामाची पाहणी करणार। दुपारी 1:45 वाजता रत्नागिरीमधल्या आठवडा बाजार परिसरामध्ये सभा होणार। दुपारी 2:15 वाजता आमदार राजन साळवींची निवासस्थानी जाऊन भेट घेणार। संध्याकाळी 5 वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये सभा आणि संध्याकाळी 7:05 खेडमधून वंदे भारत एक्सप्रेसनं मुंबईकडे रवाना होणार। त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार फलकबाजीही करण्यात आली आहे। लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आलेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींना। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्यात दौऱ्यावर असणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे सध्या बॅनर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की आपण सध्या रत्नागिरी शहरामधल्या आठवडा बाजार परिसरामध्ये आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर सध्या सगळीकडे झळकलेले पाहायला मिळत आहेत। मात्र याच सोबतच सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे आणि सध्या याच नावाच्या अनुषंगाने सध्या लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा स्वरूपाचे बॅनर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी झळकलेले पाहायला मिळत आहेत। राजापूर पासून ते अगदी चिपळूणपर्यंत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा दौरा होणार आहे। त्या दौऱ्याच्या ठिकाणी अशाच पद्धतीचे बॅनर सध्या लागलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।